आजा, एक काम करशील का? मी गाडी ठेवून जातो, जीजीचं डोळं दाखवायचंय वाईला, तिला दवाखान्यात घेऊन जाशील का? हा जातो की. आहो आहो अजिंक्यांना कशाला पाठवताय? मी आणि जेडी जातो की जीजींच्या संग. तू आता मी माझ्या सासूसाठी एवढं बी करू शकत नाही वे. आणि अजिंक्य आल्या 4 दिवस सुट्टीला, कशाला उगाच त्यांना काम लावताय? तुम्हाला तर काय कळत नाही बघा. हो नाही मामी, कामाचं काय तवा, आणि गाडीवरच जायचंय ना. पुष्पे, अगं तुला जमणार आहे का? न जमायला काय झालं तवा? तुलाच तुझी फेडरेशनची कामं नाहीत वे. आहो जीजी, फेडरेशन महत्वाचं का तुमचे डोळे महत्वाचे सांगा बरं. आणि हे बघा जीजी, फेडरेशन पेक्षा मला तुमची काळजी जास्ती आहे. आहो जीजी, जशी मी आदर्श सासू आहे का नाही, तशीच आदर्श सून बी आहे. अगं बाई जेडे, बरं झालं बाई आलीस. आता जरा लवकर लवकर आवर, आपल्याला जीजींच्या संग वाईला जायचंय. अगं त्यांना घेऊन दवाखान्यात जायचे, त्यांचं डोळं दाखवायचं. अगं म्हणजे अजिंक्य जातील की तिला घेऊन गाडीवर? म्हणजे कसं लवकर जाऊन लवकर येतील. मम्मी आपण जात बसलो ना तर लई उशीर होईल बघ, जायला आणि यायला दोन्ही वेळेस. त्यापेक्षा वेळ वाचल ना, हाय का नाही? अजिंक्य आता आल्यात 4 दिवस, तर जरा त्यांना घरात येळ घालवू दे की. आजा, जरा शीतलला पण येळ दे बर का. तुम्ही गप्पा मारा, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. अरे मामा, जीजे तुम्ही या दवाखान्यात जाऊन. आणि आजा, कुठं बाहेर जाऊ नको रे, मी आता गाडी घेऊन जातो. मग येतो का मी? होय होय. आजा, माझ्यावर तेवढं आज चल, मला तुझी वरची ट्रंक काढून दे. रामकृष्णारी वासुदेवा बाबा पांडुरंगा. काय काय मम्मी, ही काय आता नवीन काढलेस तू? लई ऊत आलाय वाटतं तुला. एवढं उन्हातानाचं फापलत जायचं बाय आपण त्या बाईला? अगं ए जेडे, जरा तर डोसकं चालव की. अगं माझ्या डोक्यात एक लई भारी आयडिया आली बघ. त्या शितलीची कशी जिरवते का नाही ती बघच. इथं उन्हातानाचं बोंबलत जाणार आपण, आणि तिची कशी काय जिरणार आहे? तीच बघ आता. अगं ए मम्मी, अगं काय झालंय काय तुला? एवढं कपडा का भिजत घालती? मग धुवून धुवून त्या शितलीचा पार खामटा निघला पाहिजे बघ. अगं मम्मी, अगं एवढे कपडे एकटी कशी धुणार ती? कशी धुवायची तशी धुऊ देत. काय करायचंय आपल्याला? मम्मी तू इकडे जरा, इकडे. अजिंक्य, ओ अजिंक्य. काय हो मामी? अहो काय नाही, तुमची कपडे देता का धुवायला? नाही म्हणजे जाताना परत गडबड नको. बर. आणि होय, सगळीच आणा. हा. मम्मी काय? अगं तू गप जरा बघ. पुष्पा, हे जयडे, अगं झालं की नाही तुमचं? चला की जाऊया बारा बारा. वय जीजी, झालं. जेडे जा, परसांज जा. पुष्पा, आधीच माझ्या डोळ्यातनं पाणी येते. आओ जीजी, नका तुम्ही काय काळजी करू. जेडे तुम्ही वा पुढं. आणि तू? तुम्ही स्टॉपवर जाऊन तर थांबा, तर आलीच मी मागणं. जावा जीजी. चल जेडे.
अजिंक्य, शीतल काय आत आहे काय? वय बोलू का? नको, तिला नका बोलू. राहू दे, तिला फक्त एवढं सांगा, बाकीची घरातली सगळी कामं झाल्यात. आता नुसती एवढी तुमची 4 कपडे आहेत ना, तेवढी फक्त धुवायला सांगा. बर बर. चालतंय, येऊ का मग? हा. शितले, खर तर तू दोन्ही हात जोडून माझी माफी मागायला पाहिजे होतीस, पण आता तीच हात तुझी धुलाई करून जोडायची येळ येते का नाही बघ. बघ आता तुझी कशी जिरती ती. अहो, काय करताय? सोडा बघू. हम्म? अहो, सोडा की, काम करू द्या मला. आज कामाला सुट्टी. लाडात येऊ नका. सर का शितले, अगं असं काय करतेस ग? तू बघितलंस का आपल्या दोघांना वेळ मिळावा मग आम्ही जयडीला घेऊन जीजीला दवाखान्यात घेऊन गेली. बघ बघ, नाहीतर तू सारखं मामीना काहीतरी ना काहीतरी म्हणत असतीस. आणि तू माफी मागेल नाही तरी बघ मग आम्ही किती मोठ्या म्हणायच्यात ते. हा, असं तुम्हाला वाटत असेल, पण एवढ्या साध्या नाहीत त्या. असू दे, काय का असं ना, आपल्याला वेळ मिळालाय ना ते महत्वाचं. तू इथं काय करत बसले? तिकडे काम आहे आतमध्ये दुसरं. चल. अहो, लाडात येऊ नका, मला अजून बी कामं आहेत. काय घेतलं तुझं सारखं काम काम काम? बर ठीक आहे, हे एवढं उरकते आणि मग येते. हा, आता कसं? बर, तू लवकर लवकर आवर. हो, माझे 4 कपडे थोडे धुवून टाक, म्हणजे दिवसभर आपण दोघं मोकळ है ना. आणि मामींची जी काय संध्याकाळशिवाय येत नाही. हा, हो नाही, चल कपडे धुवून टाक. चल चल चल. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं होतं कपडे भिजवून ठेवाय? मी उद्या धुणारच होते की. अगं मी नाही, मामीनेच भिजवलेत ते. बरं तुझा, मी काम बघतो. जा जा अहो, जा. जरा ऐकता का? बाहेर येता का जरा? हा, आलो आलो. काय ग? तुम्ही म्हणला होता का नाही, मामींचं मन लई मोठं आहे. वय, बघा की, मामींचं मन केवढं मोठं आहे ते. काय म्हणलं होतं तुम्ही? ते तेवढं 4 कपडे धुवून घे आणि मग अख्खा दिवस आपलाच आहे. हे 4 कपडे आहेत होय? नाही म्हणलं तरी 40 कपडे असतील. आता एवढं सगळं मी एकटीनं धुत बसायचं? 2-4 कपडे जास्त झाले तर कशाला उगाच बोलतीस? 2-4 कपडे नाहीतर काय? अहो, 2-4 बाटल्या म्हणा की. आता तरी कळलं का मामी का गेल्या ती? मुद्दाम केलं त्यांनी, मुद्दाम. अगं तू कशाला काळजी करते? मी आहे की. हा, मी तुला मदत करतो. हा, आणि शितले, कसं आहे, संसाराचा गाडा शेवटी दोघांनी मिळून वाढायचा असतो का नाही? आहे का नाही? संसाराचा गाडा म्हण. मग आपण एक काम करू की. काय? आता एवढे दिवस मी एकटीनं वडलाच की संसाराचा गाडा, मग आज तुम्ही वाडा. म्हणजे? अहो, म्हणजे 2-4 तर कपडे जास्त आहेत ना, मग ते तुम्ही धुवा, नाहीतर राहू दे तसंच. पण मी काय ते कपडे धुत नसती. अगं शितले, असं नको करू. ते दवाखान्यात आले ना परत प्रॉब्लेम नको ग. लय कळवून होईल शितले. आपण एक काम करू ना, आपण दोघं मिळून धुऊ. हा, तुम्हीच धुवा, मी काय धुणार नाही. मी चालले आज. अगं शितले, ऐक. अगं ऐक तरी माझं. गावात कपडे आणून देताना कुठं अकल गेली होती काय माहिती. आता काय
सगळे कपडे मला धुवायला लागणार. जर नाही धुतले तर मामी आल्यावर राडा करणार. परत मामी आणि शितलीची चुकणार. उसव लगन गोत सार आधार कुणाचा नाही. देगाला भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. हा काढतो हा. तुम्ही नका काळजी करू. नवरा एकटा काम करतोय त्याचं काय नाही तुला. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मामी आल्यावर बघत्याल. मामी बघतील काय. भिजवलेले कपडे ते खराब झाले म्हणजे. धुवा तुम्हीच. पण मी काय धुनाला हात लावत नसती. मग तू काय इथं मला खिजवायला बसलीस का. माझं घर आहे. मी जिथं पाहिजे तिथं बसेल. तुम्ही तुमचं काम करा की. हा. अहो अजिंक्य, शितले, अगं तुला काय लाज बीज वाटते का नाही. का ग? अगं अजिंक्यनं कपडे धुवायला लावल्यास आणि तिथं खुशाल खात बसल्यास वय. अगं काके, हेच मला म्हणले तू रोज कपडे धुतेस, आज आपण दोन बघाव. वय का नाही हो? वय अहो असं कसं. हे धराव, उठा भरतीत ना, मी कपडे धुवून देते. उठा तुम्ही. अहो नको राहू दे. नाही नको, उठा तुम्ही. अहो राहू दे तर धुतो. अजिंक्य उठा, उठा देत ना. अगं काके, अगं हेच म्हणले मला. तू एवढं रोज राबतीस, आज विश्रांती घे, मी करतो काम. शितले, कुठं एवढं नशीब काढलंस काय माहित बाई. लई गुणाचा जावई आहे बघ आमचा. बर तू कर मज्जा, मी जाते घरी. चला चला. होय हो, ऐका की, एवढे झाले ते बास झाले की. बाकी मामी आणि जयश्री आल्यावर धुत्यात. मी सांगते की त्यांना, मी माझ्या वाटणीचे धुतले, आता तुमच्या वाटणीचे तुम्ही धुवा. काय नको. और एक बात हमेशा ध्यान में रखना, भाऊजी कुठलंच काम कधी अर्धवट ठेवत नाही, कळलं का. बर ठीक आहे, करा कंप्लीट. आला का आज्या, लका हिथं काय धुन दूध बसलायस. तिकडे बॉर्डरवर जाऊन दुश्मनांची धुलाई कर की. एकदा नवरा हो, मग तुला कळेल कोण धुलाई करत आणि कशाची करत ते. नवरा कसा पिळून निघतो ते. आज्या, मला हेच तर पाहिजे ना. म्हणजे बघ, माझं लगीन झालं की मग बायकोची मी सगळी काम करणार. आज्या, मी काय म्हणतो, तुला माझी सेटिंग लावायची सुपारी दिली पाहिजे. सेटिंगच्या तर कसलं सेटिंग, कसलं सेटिंग, कसलं सेटिंग. आज्या भावा, सिर्फ तू ही एक है जो मेरी सेटिंग करा सकता है. बरोबर म्हणतोस तू, मीच तुझी सेटिंग लावू शकतो. हा, फक्त आहे ना, एक काम करायचं, ही सगळी कपडे धुवून ठेवायची. धुतली हा, सगळी सगळी धुतली. भावा इकडे ये. जा इकडे तू. एक, दोन, तीन, जरासं काम. चार. ए राहुल्या, उठ बाबा उठ. जा. अरे जा उठ. अरे मग माझं सेटिंग
अरे करतो तुझं सेटिंग जा थँक्यू भावा थँक्यू जा. शीतल याला म्हणायचं दोस्त चल येऊ का ये अच्छा सेटिंग हा लावतो जा. लई पुढील कांदायस तू. हाय शाब्बास रे माझ्या वागा. होय हो, आवाज तर काय करताय? झोपताय कशाला? आपण तर एकमेकांसंग ये घालणार होतो ना. तिथले लय अंग दुखतंय ग. तुम्ही कसं काय एवढं काम करता काय माहित बाबा. मला तर आजपर्यंत वाटत होतं फौजींचंच काम अवघड असते, पण नाही बाबा आज कळलं मला तुम्हाला बी काही कमी काम नसते बाबा. खरंच त्या फौजीचा ना मग सगळ्या बायकांना सल्यूट आहे सल्यूट. शीतल जेडी फार कामात गेली असेल बघ आज ती. कशी जिरवली तिची बघितलंस ना. काय गे शीतल शीतल अगं कशाला एवढी कापड धुत बसायचं. 4 कापड बाजूला काढून ठेवली असती तर काय बिघडत होतं. अगं उद्या धुतली असती. काय ही तुझी अवस्था करून घेतलीस. अगं बाई सगळी धुतलीस ना मग. ओय मम्मी सगळी धुतले. अंजीजी अहो काय म्हणले डॉक्टर. थांबा थांबा तुमच्यासाठी पाणी आणते. बस बस आता तू कशाला पाणी आणतेस. हे आजा अरे उठ की घोड्या. तुला दिसत नाही पोरगी म्हणजे पार काम करून दमल्या. उठ मला पाणी घेऊन ये. मी मग काय मी आणू. आओ जीजी आओ राहू द्या ते बी दमले असतात. आता तो कशाने दमलाय. दिवस सगळा लुळून काढला असेल. उठ मला पाणी घेऊन ये जा. किती त्या पोरगीला ताप द्यायचा. जीजी मी बी जरा आले जाऊन. काय तुमच्या दोघींचे सासू सुनीचे युद्धात ना तर माझा बळी चाललाय. आता तुम्ही कशाला मध्ये पडला. तुम्ही मध्ये पडला नसताना तेवढं सगळं झालंच नसतं. तेच झक मारल्याने मध्ये पडलो. आता कशाला आता कानाला खडा काय का होईना तिकडं. दोघी मिळून काही गोंधळ घालायचं तिथं घाला, पण मी काय मध्ये पडणार नाही. आता कसं बर बर जा पाणी घेऊन जा. कपडे धुवून धुवून माझं अंग तर लईच दुखायला लागले बघा. ऐक